नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मटार बटाटा रस्सा भाजी। चवीला ही भाजी अप्रतिम लागते, त्याचबरोबर करायलाही एकदम सोपी आहे व झटपट बनली जाते। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे, त्याची साल काढून मी इथे बटाटा कट करून घेतला आहे। त्याचबरोबर एक वाटी मी इथे मटार घेतलेत, एक वाटी बारीक कट केलेला कांदा घेतला आहे आणि एक वाटी बारीक कट केलेला टोमॅटो घेतला आहे। त्याचबरोबर एक चमचा मी इथे सुके खोबरे घेतले। आता गॅसवर कढई ठेवायची आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे। जिरे इथे फुलले गेले। आता याच्यामध्ये घालूया कढीपत्ता। कढीपत्ता घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला होता। कांदा घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतत राहून आपल्याला खरपूस असा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता आपला कांदा बऱ्यापैकी इथं भाजला गेला आहे। अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट घातल्यावरती पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया बारीक कट केलेला टोमॅटो। टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा सर्व परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे मी मीठ वापरणार आहे। तर मी संपूर्ण भाजीसाठी जे लागणारे मीठ आहे ते एकदाच वापरलेलं आहे। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित इथे आपला टोमॅटो कांदा छान असा शिजला गेला आहे। आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालूया। एक चमचा धनेपूड घालून घेऊया। त्याचबरोबर एक चमचा गरम मसाल्याचा वापर केला आहे। तुम्हाला जर गरम मसाला घालायचा नसेल तर किचन किंग मसाला तुम्ही इथे वापरू शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये सुकं खोबरंचं घेतलं होतं ते घालून सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया। तुम्हाला इथे सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचे वाटणही घेऊ शकता। मसाला 1 मिनिटभर व्यवस्थित परतल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालून घेऊया। त्याचबरोबर चिमूटभर हळद घालूया। हळद आणि तिखट व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेऊया। आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी हे सर्व मसाले भाजून घेऊया। तर इथे 2 मिनिटानंतर व्यवस्थित असा आपल्या मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। पुन्हा हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये कट केलेला बटाटा घालायचा आहे। त्याचबरोबर मी मटार पण आत्ताच वापरणार आहे। तर आता मटार बटाटा घातल्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटं छान वाफवून घेऊया। आता मी इथे प्लेटवरती 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे। हेच नंतर आपल्याला भाजीमध्ये वापरण्यासाठी त्याचा वापर करता येईल। इथे मी 3 मिनिटानंतर पुन्हा झाकण बाजूला केलेलं आहे व आता ही भाजी व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेणार आहे। व्यवस्थित भाजी परतून घेतल्यानंतर आपण जे ताटावरती पाणी ठेवलं होतं
ते पाणी आता आपण या भाजीमध्ये घालून घेऊया। असं जर ताटावरती तुम्ही पाणीचा वापर केला तर आपल्याला ज्या रस्सा भाज्या बनवायच्या असतात त्याच्यासाठी सेपरेट पाणी गरम करायची गरज भासत नाही। भाजीमध्ये पाणी घातल्यानंतर पुन्हा ही भाजी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर मी पुन्हा अनेक अर्धी वाटी पाणी या ताटावरती ठेवलेलं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता। तर 2 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता छान अशी भाजीला उकळी आलेली आहे। आता पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित परतून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता मला अजून थोडं ह्या भाजीसाठी पाण्याची गरज वाटत आहे। तर मी ते अजून थोडंसं पाणी या भाजीमध्ये घालून घेते। मगाशी जे मी अर्धी वाटी पाणी ताटावरती गरम करायसाठी ठेवलं होतं तेच पाणी मी ते या भाजीमध्ये घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊन आपल्याला आता छान अशी या भाजीला उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता भाजी व्यवस्थित अशी परफेक्ट शिजली गेली आहे आणि छान अशी उकळीही आलेली आहे। आता याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजीचा सुवास तर एकदम भन्नाट सुटलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी मटार बटाटा रस्सा भाजी आपली बनून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा व ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद।